आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि महायुती संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांना लवकरच मोठं पद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. इचलकरंजी भाजपमध्ये काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आवाडे आणि हळवणकर गटांमधील मतभेदांवरही त्यांनी भाष्य केलं. पक्षात सर्व खेळीमेळीचं वातावरण आहे. कोणताही गटवाद न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करावं असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना नामदार पाटील यांनी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याची भाजपची तयारी आहे, पण सन्मानजनक निर्णय झाला नाही तर स्वबळावर सुद्धा लढू असं सांगितलं. या बैठकीला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.